श्री हे घे. बरं स्वयंपाकही झालाय, तुला वाढू का आत्ता का नंतर जेवणार आहेस? नाही आता भूक नाही मला, नंतर जेवतो. काय रे, काय झालं? मला काय झालेलं नाहीये, आई आजीला काय झालंय ते मला कळत नाहीये. म्हणजे अशानं प्रॉब्लेम क्रिएट करते ती. जान्हवी सगळं सुरळीत चाललंय, आई आजी ऑफिस मध्ये आल्याचा आनंदही होतोय सगळ्यांना, पण मग का करते ती असं? पण म्हणजे काही प्रॉब्लेम झालाय का? जान्हवी, लेट्स फेस द फॅक्ट. हे बघ, गेल्या काही वर्षांमध्ये कंपनीतलं वर्क कल्चर हे खूप बदललंय. पूर्वी कंपनीतला माणूस एक 4 वेळा उशिरा आला म्हणून त्याला कंपनीतून काढून टाकणं शक्य होतं, पण ते आता शक्य नाहीये. वर्षाच्या शेवटी त्या कंपनीला त्या माणसाकडून झालेला फायदा आणि त्या कंपनीने माणसाला दिलेले पैसे याचा एक हिशोब मांडला जातो. आणि मग तो हिशोब जमा या कॉलम मध्ये जर मोडत असेल ना, तर मग त्याच्या या छोट्या छोट्या चुकांकडे दुर्लक्ष केलं जातं आणि हेच कंपनीच्या फायद्याचं आहे. पण श्री, गोखले गृह उद्योग ही त्या अर्थाने कॉर्पोरेट कंपनी नाहीये. का नाहीये? का नाहीये? आणि ती आपण अशी का चालवायची नाही? म्हणजे जर आपल्याला काळानुसार चालायचं असेल तर फक्त कंपनीमध्येच बदल करून चालत नाहीत, आपल्या मानसिकतेतही बदल होणं गरजेचं आहे. पण मग कुणाला डायरेक्ट त्रास होतोय का त्याच्यामुळे? अर्थात होतोय. अगं त्या लवाटेबाई, त्यांचा मुलगा मुकबधीर आहे, त्या मुलाच्या ऑपरेशनसाठी त्या पैसे गोळा करतायत. आता त्यांना कंपनीनं काढूनच टाकलं तर त्यांना किती महाग पडणार आहे, केवढा मोठा सेटबॅक बसेल त्यांना. हो रे, म्हणजे आई आजीने त्यांना कामावरनं काढायला नको? नाही, अगदीच असं नाही. म्हणजे त्या येतात, कधी कधी उशिरा येतात किंवा कधी कधी सुट्ट्या घेतात किंवा लवकरही घरी जातात. बरं, आणि या सगळ्या गोष्टी आई आजीला कळलेल्या आहेत, त्यामुळे तिलाही राग येणं साहजिकच आहे. मग काढू दे त्यांना. अगं पण असं डायरेक्ट काढून कसं टाकायचं? जान्हवी, मी काय म्हणालो, लवाटे मॅडमची कुठल्याही डिपार्टमेंट मधलं काही तक्रार नाहीये, त्या कामात सुद्धा अगदी चोख आहे. बरं, त्यांच्यामुळे कंपनीचा होणारा तोटा हा अगदी निग्लिजिबल आहे आणि त्यांच्यामुळे होणारा फायदा हा खूप जास्त आहे. त्यामुळे त्यांना राहू देत ना कंपनी, संपलं. श्री, तू बोल एकदा आई आजींची. तेच तर जमत नाहीये ना, ती कुठला विषय कुठे घेऊन जाईल काही सांगता येणार नाही. बापरे, मग नको बोलूस, बस तुमच्यात वाद होतील. नाही, मी बोलणार आहेच तिच्याशी, मी बोलणारच आहे, फक्त कसं बोलू ते कळत नाही. जाऊ दे ना, सोडून दे हा विषय. कुठले कुठले विषय सोडून देऊ? आता हे कॉन्ट्रॅक्ट आई आजीने दिलं तुला कॉन्ट्रॅक्ट? नाही दिलं, वकिलाच्या हस्ते पाठव. पण तुला कसं कळलं ग या कॉन्ट्रॅक्ट बद्दल? अरे नाही, म्हणजे आता तुझ्या हातात होतं ना, आणि तू ते रागाने तिथे ठेवलंस, तर मला असं विचारायचं होतं की ते कॉन्ट्रॅक्ट आहे का? हो, हे घे, हे वाच, बघ त्यात काय लिहिलंय. मला ना आश्चर्य वाटतंय जाणं. हे बघ, मला मान्य आहे की आई आजी काही वकिली शिकलेली नाहीये, पण म्हणून अगं इतक्या ढोबळ चुका, इतक्या मोठ्या चुका कशा काय करू शकते ती कॉन्ट्रॅक्ट मध्ये? त्याच्यात दिलंय की मी 1 महिन्याची नोटीस दिलेली असली तरी ही कंपनी कधी रिलीज करेल मला हे कंपनी ठरवणार. अरे असं कसं कंपनी ठरवेल? बरं, 15 दिवसाच्या आतच तुम्ही जा, तुमची आम्हाला गरज नाही असं कंपनीने सांगितलं असतं तरी एक वेळी मान्य केलं असतं, पण हे असं अगणित काळ मला अडकवून ठेवू शकत नाही कंपनी. अरे पण आई आजींना माहिती नसेल ना श्री? सगळं माहिती आहे तिला. माझी आई आजी येते, माझ्यापेक्षा हुशार येते. खूप त्रास करून घेऊ नकोस तू, शांत हो बघू. शांतच आहे मी, फक्त आई आजीच्या वागण्यामुळे ना थक्क झालोय मी. फारच अनप्रेडिक्टेबल वागते. श्री, तुला एक सांगू, माझ्या श्रीशी कुणी असं वागलेलं मला नाही आवडत, आणि कुठल्याही कंपनीने तुला असं वागवलेलं मला नाही चालणार. तू बस सोडून दे ही कंपनी, आणि तू त्यांना सांग की कंपनीचा आणि तुझा संबंध संपलाय आता, त्यामुळे आता हे असं राहणं शक्य नाहीये आणि तुझं ठरलंय, सांगून टाक तू. आय एम शॉक. म्हणूनच सांगते, बस झालं आता तुला होणारा त्रास. आय एम शॉक बिकॉज ऑफ यू. मी? मग जान्हवी, गोखले गृहोद्योग ही काही कुठलीही कंपनी आहे का?
असं कसं तू म्हणू शकतेस की माझा त्या कंपनीशी संबंध संपला, तुटला? माझी कंपनी आहे ती, माझ्या आई आजीची कंपनी आहे. तिनं खूप कष्टाने उभी केली कंपनी, माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या हातात दिली होती ती. आणि आता कंपनीला माझी गरज असताना मी तिला एकटीला सोडू? आता कशी ते तुझं तू ठरव, पण मला असं वाटतं हे एवढं सगळं झालेलं असताना तू कंपनी सोडलेलीच बरी. पण बघ, विरुद्ध स्टेज उपयोगी पडते की नाही? उपयोगी? अहो डेंजरस आहे हे. म्हणजे ह्याचा वापर करून मला तर वाटतं सगळ्या बायका त्यांच्या नवऱ्याकडून हवं ते काढून घेऊ शकत असतील. बरं, श्री स्वतःलाच इतकं कॉन्ट्राडिक्ट करत होता माहितीये. म्हणजे मला तर आश्चर्य वाटत होतं की हे त्याचं त्याला कळतच नाहीये. पहिले म्हणाला आईजी अशी कशी वागू शकते त्या बाईंशी, तर मी म्हंटल हो चुकलंच आईजींचं. तर त्यावर मला म्हणतो नाही नाही, म्हणजे आईजीचं चुकलं नाहीये, आता कंपनीच्या दृष्टीने हिताचंच आहे ना हा डिसिजन आईजीचा. बरं, एका वाक्याला मलाच हसू येणार होतं माहितीये. हसली नाहीस ना? नाही नाही. नशीब हे सगळं संपलंय याची अजून मला खात्री नाहीये. हा, तेव्हा सगळी अस्त्र ठेवू नकोस. कोणता बाण केव्हा काढायला लागेल सांगता नाही येत. बापरे आईजी, तुम्ही म्हणजे युद्धाचीच तयारी करताय. तूच म्हणाली होतीस ना, प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं, त्यातलंच एक. पण असा राग, चिडचिड आपल्या जवळच्या माणसांवरच आपण काढतो ना. तेव्हा श्री चिडला असेल ना, तर आपण त्याला समजून घेऊ. एक सांगू का, तुम्ही हे बोललात ते खूप छान केलं. म्हणजे मी श्रीशी उगाचच वाद उकरून काढला याचं जरा वाईट वाटलं होतं मला. पण त्यामुळं त्याला नक्की काय वाटतंय हे त्याचं त्यालाच क्लिअर झालं की नाही? तो खूप जास्त प्रेम करतो तुमच्यावर आणि गोखले गृहोद्योगावर. कालही तुमच्या बाबतीत बोलताना इतका हळवा झाला होता माहितीये तो. मी तुलाच हे पहिल्यांदा सांगतेय. माझं लग्न झालं आणि मी मोठ्या कुटुंबात आले. पुढं पदरी 4 मुलं, सुना आल्या, गृह उद्योगाचा पसारा वाढला. पण या सगळ्या माणसांच्या गोतावळ्यात श्री बरोबर जे सूर आणि नातं जुळलं ना, तसं कोणाशीच नाही जुळलं. आमच्या पिढीला एकूण मित्रमैत्रिणीच कमी होती, ती सगळी नाती. पण श्री जसजसा मोठा व्हायला लागला, मला एक मित्र मिळाला. पण त्यालाही तसंच वाटत असतं तर? आईची ऑफकोर्स त्याला तसं वाटतं. इनफॅक्ट माझ्याशीच बोलताना कित्येक वेळा तो म्हणालाय की जान्हवी, आईजी इज माय बेस्ट फ्रेंड. तुम्हाला सांगू का, त्याचा तुमच्याशी असलेला बॉन्ड वेगळाच आहे. बॉन्ड? काय काय इंग्रजी शब्द किती छान असतात नाही. बॉन्ड. एकदा तो लहान असताना ना, मी आजारी पडले. तो सारखा सारखा माझ्याशी बोलायला जवळ यायला लागला. त्याला इन्फेक्शन व्हायला नको म्हणून मी शेवटी त्याला रागवले आणि खोली बाहेर काढलं आणि दार लावून घेतलं. 2-3 तासांनी दार उघडलं तेव्हा हा पठ्ठ्या दारातच बसलेला, माझी वाट पाहत. मी कधी दार उघडते त्याची. कदाचित आजही अशीच वाट पाहत असेल तो तुमची. पण आता तर दार त्यांनी लावून घेतले ना. ऑफिसमध्ये तो अगदी परक्यासारखं वागतो. बघूया उद्या काय होते ते. हा आईजी, श्री उद्या तुमच्याशी बोलणार आहे. म्हणजे त्या बाई आहेत ना ज्या ऑफिसमध्ये उशिरा येतात. काय नाव नाही आठवत आहे, पण बरेचदा ज्यांना उशीर होतो यायला, त्यांच्या बाबतीत काहीतरी त्याला बोलायचंय. म्हणजे जरा नाराज आहे तो त्या बाबतीत. का? तो का नाराज आहे? आईची, त्या बाईंचा मुलगा मुकबधीर आहे, त्यामुळे त्याला सांभाळायला सतत कुणीतरी घरात असावं लागतं. आणि त्यांचे मिस्टर नाईट शिफ्ट करतात. मग जर कधीतरी त्यांना ऑफिसमधनं घरी यायला उशीर झाला सकाळी, तर यांना घरातनं निघायला उशीर होतो. परिणामी ते ऑफिसमध्ये उशिरा पोहोचतात. पण श्री म्हणाला त्या कामात चोख आहेत, त्यामुळे त्यांना सवलत मिळावी. अशी कशी सवलत देता येईल? त्यामुळे चुकीचे पायंडे पडतील ना. आणि
कंपनी चालवताना याचा विचार नको का करायला? मी तरी असं का वागतोय? का मला फक्त विरोध करायचा म्हणून असं वागतोय तो? म्हटलं ना मी, मला त्याच्या वागण्याचा अंदाजच येत नाहीये. अनप्रेडिक्टेबल झालाय तो. काय झालं, हसलीस का? श्रीने काल तुमच्या बाबतीत हा शब्द वापरला होता. काय? हेच म्हणाला की आजीचं वागणंच कळत नाही आजकाल, खूप अनप्रेडिक्टेबल वागते ती. मी त्याच्याशी असं वागते कारण तो मला घरी परत यायला हवाय, पण तो का असं वागतोय? अहो आपटे, मी खरंच खूप बोलण्याचा प्रयत्न केला, खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण भाऊजींना ना याविषयी काही बोलायचंच नव्हतं. गोखले कंपनीशी स्पर्धा करणारी दुसरी कंपनी उघडायची नाही असं स्पष्ट म्हणणं होतं त्यांचं. हे कसं म्हणणं असू शकतं? आता बापाचा पानाचा ठेला हा गोवंडीला आहे, म्हणून मुलगा म्हणतो की मी भिवंडीला पानाचा ठेला टाकणार नाही का, आता स्पर्धा नको. असं असतं का कुठे? असं नसतं. अहो एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती एकाच व्यवसायात नाही आहेत का? अहो कितीतरी इंडस्ट्रियलिस्ट आहेत, आणि मी कुठे म्हणतो स्पर्धा करा. आपण वेगळी जागा शोधूया, वेगळे डीलर्स शोधूया. अहो हो, पण जर भाऊजीच नाही म्हणत असतील तर मी तरी काय करू? आणि भाऊजींसोबत वाद घालण्यात मला काही इंटरेस्ट नाही. नाही, वाद घालू नका, वाद घालूच नका. काय श्रीरंग साहेब अजूनही गोखले गृहउद्योगाच्या फायद्याचा विचार करताय, हा खरं तर त्यांचा चांगुलपणा आहे. पण या चांगुलपणामुळे त्यांचा काही फायदा झालाय का? सांगा ना. कसला फायदा? अहो म्हणजे भागीरथीबाई त्यांच्याशी नीट वागलेत का? हो, पण मुद्दाम नसतील वागल्या कदाचित. ठीक आहे, नसतील वागल्या, चला आपण समजूया नसतील वागल्या. पण मी तरी काय तुमच्याशी मुद्दामून तसा वाईट वागलो का? म्हणजे मला माझी चूक कळली तेव्हा ती मी सुधारली ना. पण भागीरथीबाईंनी आपल्या नातवाला घरात घेतलं का? नाही, नाही ना. अहो मला माहिती आहे हो, चांगल्या माणसाच्या आयुष्यात नेहमी त्याला वेदनाच मिळतात, उपेक्षा, अपमान हेच त्याच्या आयुष्यात मिळत असतं. भल्या माणसाला आयुष्यात काहीच मिळणार नाही. अहो जशाच तसं हेच आजच्या काळाचं सूत्र आहे, लक्षात ठेवा. पण मी काय म्हणतो आपटे, हा बिझनेस जाऊ दे, आपण भाऊजींना घेऊन दुसरा कुठला तरी बिझनेस करूया ना. नाही, पण का? खरं तर आतापर्यंतचा त्यांचा अनुभव पाहता गोखले गृहोद्योग सारखाच व्यवसाय करणं योग्य ठरेल. आणि स्पर्धा नको कशी, स्पर्धा हवी. स्पर्धेमुळे कामाचा स्तर उंचावतो, क्वालिटी सुधारते. नाही आपटे, मला काय करायचं कळत नाही यार. तुम्ही एकदा बोलता का भाऊजींशी? अहो, तुमचं ऐकत नाही तिकडे माझं काय ऐकणार ते. आणि हो, तुम्ही त्यांना सांगितलं नाहीत ना मी तुमच्या बरोबर असणार आहे ते? नाही, सांगितलं नाही मी, पण भाऊजी विचारत होते फायनान्सर कोण आहे म्हणून. भेटूया ना. नाही, आपण भेटूया, नक्की भेटूया. पण आपल्याला ते आवडलं नाही. काय नाही आवडलं? हेच म्हणजे बघा, तुम्ही इतकं बिझनेसचं चांगलं प्रपोजल त्यांच्याकडे घेऊन गेला आणि त्यांनी तुम्हाला विचारलं काय, तर फायनान्सर कोण? म्हणजे तुमच्यावर अविश्वास नाही, तुमच्यावर तरी विश्वास दाखवायला हवा होता ना त्यांनी. ठीक आहे, त्यांचा चॉईस. भागीरथीबाईंनी त्यांना घराबाहेर काढलं, हा त्यांचा चॉईस. पण मला विचाराल ना तर श्रीरंग साहेबांनी गोखले गृहोद्योग सारखाच दुसरा व्यवसाय करावा, म्हणजे म्हातारीला चांगली अद्दल घडेल. अहो पण आपटे, अहो आता ते काय तुमच्यासारखा स्ट्रगल करत फिरणं? सांगा ना, उगाच मला त्रास. या सगळ्यात तुम्हाला कसला त्रास? म्हणजे काय? आता श्रीरंग साहेबांना काही काम नसणार, म्हणजे त्यांचं टॅलेंट वाया जाणार, त्याचं त्यांना फ्रस्ट्रेशन येणार, आणि त्या फ्रस्ट्रेशनचा राग ते घरात काढणार, घरात कटकट करणार, घरात भांडण करणार. म्हणजे आपल्या साध्या बोळ्या बायकोवर राग काढणार, तिच्याशी भांडणार, म्हणजे जान्हवी ताई दुःखी होणार, आणि ती दुःखी झाली की तुम्हाला यातना होणार, आणि तुम्हाला यातना झाल्या की हा सगळा मनस्ताप मलाच भोगावा लागणार ना. आणि शिवाय जान्हवी ताईला मी आता मुलीप्रमाणे वागतो ना,
त्यामुळे मला आता नाही नाही, तसं काही नाही होणार आहे. मी बघतो काय करायचं. बघू नका, करा करा. श्रीरंग साहेबांचं मन वळवा आपल्या बरोबर व्यवसाय करण्याचं. त्यांना म्हणावं तुम्हाला मान सन्मान योग्य तो पैसा मिळेल ना, त्याची चिंता तुम्ही करू नका म्हणावं. तुम्ही मात्र चिंता करा, कारण ही संधी तुमच्या हातातनं गेली ना तर खरंच पानाचा ठेला काढावा लागणार आहे आपल्याला. विचार करा. साहेब साहेब, काय रे, अकाउंट्स डिपार्टमेंट? बरं, मी चेक करतो. काय रे, अजून काही द्यायचंय का? चहा आणू का? नाही, आत्ताच घेतला की मी. कोणी दिला? अरे तूच तर दिलास मला. अहो साहेब, सकाळपासून मी तुम्हाला चहा दिलेलाच नाहीये. तुम्हीच सांगितलं ना, विचारल्याशिवाय चहा द्यायचा नाही म्हणून. हो का? हो. मग घेऊन एक कप भर. नंदन, काय झालंय? मला काही नाही झालं साहेब, पण तुम्हीच नेहमीसारखे दिसत नाही आहेत आज. म्हणजे आज तुम्ही चक्क लग्न झाल्यासारखे दिसताय साहेब. म्हणजे काय? लग्न झाल्यावर एखादा माणूस खूप विचार करताना दिसला ना की समजून जायचं त्याचं बायकोबरोबर भांडण झालंय म्हणून. हो हो साहेब, 6 वर्ष झालीत माझ्या लग्नाला, एवढं कळतं मला. बरं, मग मला आता हेही सांग की बायकोशी जर भांडण झालं तर मग काय करायचं? काय करायचं? मनाशी आपलं पक्क ठेवायचं की आपण जे तिला सांगतोय ते तिला पटणारच नाही म्हणून. पण हटायचं नाही साहेब, शेवटचा शब्द आपला ठेवायचा. हाय शपथ, सॉलिड धीट माणूस आहेस रे तू. म्हणजे शेवटचा शब्द हा तुझा असतो? काय म्हणतोस तू? हेच की माझं चुकलंय, मला माफ कर, मी पुन्हा असं नाही करणार. हा शेवटचा शब्द असतो साहेब. हे बोलल्याशिवाय भांडण मिटतच नाही. बरं, त्या लवाटे मॅडम आलात का? हो, आल्यात साहेब, आणि नेहमीसारखा उशीर पण नाही झाला त्यांना. पण भागीरथी मॅडमनी अकाउंट डिपार्टमेंट कडून त्यांचा हिशोब मागितला साहेब. अरे देवा. ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. साहेब, चहा आणू? तू फोन उचलला नाहीस ना की खूप अस्वस्थ होते रे मी. असं नको ना करत जाऊस. श्री, ऐक ना, आय एम सॉरी. मी तुझ्याशी सध्या खूप विचित्र वागते, आणि वाईट गोष्ट अशी आहे की ते तुला माहितीच नाहीये. खोटेपणा करते मी श्री, पण काय करू रे, तू परत यावंस ह्यासाठी सगळं करायची तयारी आहे माझी. मग खोटेपणाचं पाप मला लागलं तरी चालेल. आणि गंमत म्हणजे मला आईजींचा पूर्ण पाठिंबा आहे. इनफॅक्ट त्या माझ्या बरोबरीने या कटात सामील आहेत. अर्जुनाला जसा फक्त माशाचा डोळा दिसत होता ना, तसं सध्या आमचंही एकच लक्ष आहे, तुला घरी परत यायला लावणं. आय मिस यू श्री. आय लव्ह यू. दूध दूध प्यावं माणसाने, चांगलं असतं. मग असं सगळं जवळून बघण्याची गरज नसते, लांबूनही नीट दिसतं. नाही, मी बघत नव्हते. मग काय करत होतीस? आईजींसाठी एका दूध मी घेऊन जाऊ? आई आत्ता दूध पित नाही, आणि शर्यू तर कधीच पित नाही. मी मागे तिला म्हंटल होतं दुधात बदाम वाटून देते, स्मरणशक्ती सुधारेल. नाही ऐकलं, आणि पाहिलंच ना तर तिचं काय झालंय. पण आता हळूहळू लक्षात राहतंय त्यांच्या. अहो, मध्ये एक दिवस मला श्रीच्या सगळ्या बालपणीच्या आठवणी सांगत बसल्या होत्या.
तसं लक्षात राहतं त्यांच्या. श्रीच्या बाबतीत आम्ही कुणीच काहीच विसरत नाही. कसा आहे ग श्री? बरं आहे मोठी आई. तुमच्या सगळ्यांची खूप आठवण काढतो तो. खूप दिवस झाले ना त्याला आता घरातून जाऊन. हो, तशा आम्ही सगळ्या खूप धीराच्या आहोत, पण कधी कधी खूप भीती वाटतेच ग. मोठी आई, अशा वेळी आपण एकमेकींना धरून राहायला हवं की नाही? म्हणजे बघा, आता जर श्री इथे असता आणि त्याने आपल्या सगळ्यांना असं एकत्र बघितलं असतं तर त्याला किती बरं वाटलं असतं की नाही? तसं आपलं जमतच ग. म्हणजे तुझं आणि आईंचं छान जमतंय ना, हे बघून श्रीला खूप बरं वाटलं असतं. थँक्यू मोठी आई. का? आपलं जमतं असं म्हणालात म्हणून. आता तू सगळ्यांना एवढा आधार देतेस, म्हटलं करावं थोडंसं कौतुक तुझं.